Good evening, students. Myself, Mrs. Masangle. Today, I will teach you the comparison. What is mean by comparison? That one thing have to compare to the another thing, but one thing is same. We have to take a same, like chalk. Chalk is white, milk is white, then the sky is white. Okay, then paper is white. So we have to compare this thing to each other. Okay, means the chalk is as white as milk. Like that we have to compare, and after that we have to write the sentence. Look here first. As white as. Okay. Then what as white as? Then chalk is as white as milk. Okay, students. Means here what we have to I want to tell you that compare. As these words we have to use whenever we want to take whenever we want to compare the two words. ज्या वेळेला आपल्याला दोन शब्दांची तुलना करायची असते त्या वेळेला as हा करतो शब्द वापरतो. त्यासाठी आपल्याला कंपेअर करायला लागतं. कंपॅरिझन इज द मोस्ट इम्पॉर्टंट. ओके, आपण म्हणतो की तुझा ड्रेस सेम माझ्यासारखाच आहे. ओके, युअर ड्रेस इज सेम ॲज मी. म्हणजे तुझं पुस्तक तर सेम माझ्यासारखंच आहे, म्हणजे हे कम्पेअर होतं. ओके, मग ह्याच्यामध्ये सुद्धा आपण काय करू शकतो, कम्पेअर करण्यासाठी आपण इथं नवीन वर्ड्स घेतले आहेत. ॲज chalk is as white as milk. chalk हा दुधासारखाच काय आहे, पांढरा आहे. म्हणजे कसे चॉकची चॉकचं कम्पेअर मी कशाशी केलं आहे, मिल्कशी केलं आहे. आलं लक्षात? म्हणजे अशा प्रकारे कोणत्या गोष्टी आपल्याला कम्पेअर करता येतील त्याच्यामध्ये आपण काय करायचं, त्या गोष्टीचा आपण इथं उल्लेख करायचा असतो. ॲज गुड ॲज. सी, as good as त्याच्यामध्ये करू शकतो. आता गुड चांगलं काय काय गोष्टी असतात त्याच्यामध्ये आपण करू शकतो. त्याच्यामध्ये आपण काय घेऊ शकतो, गुड मध्ये ऍज गोल्ड घ्यायचं, GOLD गोल्ड. ऍज गोल्ड ऍज. सन इज as bright as gold. Sun is as bright as gold. Sun means सूर्य. सूर्य हा कसा तेजस्वी आहे, गोल्ड सारखा. आणि गोल्ड सुद्धा कसे असतं, ज्यावेळी फर्स्ट टाइम आपण गोल्ड ज्यावेळी चकवतो, सोनं चकवतो त्यावेळी त्याचा ब्राईटनेस किती दिसतो बघा, भरपूर प्रमाणात दिसतो. मग सनचा सुद्धा म्हणजे सूर्याचा सुद्धा ब्राईटनेस कसा असतो, अगदी तेजस्वी असतो. The sun is as bright as gold. Sun is as bright as gold. ओके, म्हणजे तुम्हाला एखादं वाक्य तयार करायचं असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, तयार करू शकतो. The sun is as bright as gold. आता इथं मी काय वापरणार, the sun, because the sun is the unique word. आता तुम्हाला ह्याच्या अगोदरच्या लेक्चरला सांगितलं होतं की द कधी वापरायचं, इफ देअर इज अ युनिक वर्ड्स that time in front of that word we have to use the sun, the moon, the sun, the earth. Okay, the sun is as bright as gold. sun हा काय आहे, सोन्यापेक्षा चकाकी आहे. chalk is as white as milk. After that, see as flat as. फ्लॅट आहे. आता फ्लॅट ह्या शब्दाचा अर्थ आपल्याला माहिती आहे. फ्लॅट म्हणजे काय, सपाट भाग. फ्लॅट मीन्स वर सपाट भाग. मग कोणत्या सपाट भागाची तुलना आपण दुसऱ्या कोणत्या वस्तूशी करणार आहोत हे आपण काय केलं पाहिजे, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यामध्ये
आपण म्हणू शकतो बोर्ड इज ॲज फ्लॅट ॲज, आता बोर्ड अजून कुठल्या कुठल्या ॲज फ्लॅट ॲज वॉल, असं वॉल सुद्धा जी भिंत असते प्लेन असते, सपाट असते बोर्ड. बोर्ड इज ॲज फ्लॅट ॲज वॉल. बोर्ड हा कशाचा भिंतीसारखा प्लेन आहे किंवा सपाट ॲज प्लेन आहे असं पण म्हणू शकतो. द बोर्ड इज ॲज प्लेन ॲज वॉल. द बोर्ड इज ॲज प्लेन ॲज वॉल असं सुद्धा आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर लाईट, लाईट हा शब्द घ्या. लाईट मीन्स काय हलका, लाईट मीन्स काय हलका, LIGHT लाईट. पेपर इज as light as feather. Feather means पंख. Paper is as white as light as feather. Light means काय इथं हलका. Okay, so we have to compare the paper and feather. We have to compare between the paper and the feather. That is, paper is as light as a feather. So we have to compare balloon. Balloon is as light as feather. Balloon is as light as feather. म्हणजे balloon म्हणजे काय? फुगा. फुगा हा अगदी पंखासारखा कसा असतो, हलका असतो. म्हणजे as light as feather. म्हणजे फुगा हा कसा असतो, अगदी पंखासारखा हलका असतो. ओके, देन नेक्स्ट अजून काही इतर वाक्य आपल्याला कोल्ड कोल्ड, असं वी हॅव टू यूज द कोल्ड. ओके, आईस इज ॲज कोल्ड ॲज, आता आईसचा आपण वापर इथं करू शकतो ॲज लिटल ॲज बी. मग त्याच्यामध्ये आईस इज ॲज कोल्ड ॲज, आता अजून काय असतं थंड, आईस्क्रीम. आईस इज ॲज कोल्ड ॲज आईस्क्रीम. आता बघा, म्हणजे आईस कसं असतं, कोल्ड असतं, आईस्क्रीम सुद्धा कसं असतं, कोल्ड असतं. म्हणजे आईस्क्रीम इज ॲज कोल्ड ॲज आईस असं सुद्धा म्हटलं तरी चालेल. नेक्स्ट बघा, त्याच्यानंतर आता मग आपण गोल्ड बघितलं, गोल्ड. हा, मग गोल्ड अजून कम्पेअरिंग वर्ड आपण वापरू शकतो येलो. गोल्ड इज as yellow as, sorry, gold is as yellow as sun. Like this we are saying. म्हणजे हा कसं गोल्ड हे कसं सन सारखं आहे. त्याच्यानंतर बघा रेड, रोज इज as red as blood. Rose is as red as blood. Rose is as red as blood. म्हणजे रोज हे कसं आहे, अगदी रक्तासारखं कसं आहे, लाल कलरचं आहे. रोज इज as red as blood. ओके, नेक्स्ट आता आपल्याला विचारू का, क्वेश्चन कसे विचारतात बघा. ए सोल्जर इज as brave as, okay, as brave as, here blank space. Okay, now I will give you some options. Okay, now so you have to guess answer of this question. Soldier is as brave as, first cat, second horse,
Third, man, and fourth, lion. Fourth option is lion. So we have to know a soldier is as brave as. आता मला तुम्हाला जर कुणाला समजत असेल तर तुम्ही त्याचं उत्तर सांगू शकता. The soldier is as brave as. आता ब्रेव कोण असतात? सोल्जर हे ब्रेव असतात. मग ब्रेव कॅट ब्रेव असतो का? नो. देन हॉर्स इज रनिंग फास्ट. Man also not brave as soldier. Okay, then lion, yes, it is the correct answer. The soldier is as brave as lion because every time uh, soldiers are fighting with another. म्हणजे प्रत्येक वेळेला त्यांची फाईट आपल्या देशाच्या संरक्षणासाठी असते. म्हणून त्यांना आपण काय म्हणू शकतो की सोल्जर हे लॉयन साठी काय आहेत? As brave as lion. Then next, नेक्स्ट आपण काय घेऊया याच्यामध्ये? स्टोन इज as hard as. Stone is as hard as. आता याच्यामध्ये काय घेऊ शकतो? हार्ड अजून काय काय असतं? स्टोन इज as hard as. त्याच्यामध्ये आपण काय घेऊया? हार्ड काय काय असतं? बॉल घेऊया. बॉल म्हणजे एक एक भिंती सुद्धा आपल्या कसं बॉल. स्टोन इज as hard as wall. त्याच्यानंतर बघा आपण याच्यामध्ये अजून घेऊ शकतो की अ बँगल्स इज as राऊंड as अर्थ. अशा प्रकारे घेतो. रेनबो इज as ब्युटिफुल as फ्लावर्स. रेनबो इज as beautiful as flowers. रेनबो इज as ब्युटिफुल as फ्लावर्स. म्हणजे रेनबो ही काय आहे? अगदी फुलांच्या सारखी अगदी काय आहे? सुंदर आहे. म्हणजे दिस इज द कम्पेअरिंग वर्ड्स दॅट वी हॅव टू कम्पेअर वन थिंग टू द अनदर थिंग. म्हणजे एका वस्तूची तुलना आपण काय करतो? दुसऱ्या वस्तूची करू शकतो. इन बिटवीन टू थिंग्स. ओके. The car is as fast as horse, or the car is as fast as Chitra. Okay. The man is as fast as car. तो काय करतो? त्या कार सारखा असतो. काय करतो? वेगाने पळतो. The ice is as full as कुंभर. बघा हा पण शब्द छान आहे. Ice is as full as cucumber. Rose is as red as tomato. As red as tomato. Okay, students, here we have to compare some थिंग्स बिटवीन अनदर थिंग्स. म्हणजे दोन शब्दांच्या मध्ये कम्पेअर करण्यासाठी आपल्याला कशा पद्धतीने कम्पेअर करायचे त्याचे एक्झाम्पल्स तिथे घेतलेले आहेत. हे आपल्याला एक्झाम साठी खूप महत्वाचे आहे आपल्या की त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो? एक्झॅक्ट कशाशी कम्पेअर आपलं होतं? फर्स्ट आय विल गिव्ह यू द एक्झाम्पल्स. द चॉक इज as व्हाईट as. त्याच्यामध्ये आपण बघा आपण कशा याच्यामध्ये एक्झाम्पल काय घेऊ शकतो? बघा, द चॉक इज as व्हाईट as. ऑप्शन कसे आहे ना? हेअर, स्काय, मिल्क. त्याच्यानंतर आपण काय करू शकतो? एखादा कलरचा सब्जेक्ट पेन. मग पेन हा काय असतो? ब्ल्यू असतो. ब्ल्यू किंवा ब्लॅक असतो लिहिताना आपण. मग द चॉक इज as व्हाईट as मिल्क. त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो? उत्तर घेऊ शकतो.
नेक्स्ट बघा, whenever we are talking to others, we have to start from I am. आपल्याला बोलत असताना आपण नेहमी आय एम चा वापर करतो. आय एम. ओके, लुक हिअर. आय एम, आय एम म्हणजे ह्याच्यामध्ये काय आहे, मी आहे. ज्या बद्दल आपण स्वतःबद्दल ओळख करून देत असतो त्यावेळी आय एम चा वापर करतात. दिस इज द सिंग्युलर वर्ड. हे एकवचनी क्रियापद आहे. सिंग्युलर मीन्स काय आहे, एकवचनी आहे. आय एम अ बॉय, आय एम अ गर्ल. आता हे बघा, आय एम अ बॉय इन सिंग्युलर फॉर्म. ओके, आय एम अ गर्ल, आय एम अ गर्ल. म्हणजे एक वचनी जर उल्लेख करायचा असेल एखाद्या नामाचा तर त्याच्यामध्ये एक वचनीमध्ये आयचा वापर करतात. आता याच्यामध्ये आय इज कधीही वापरत नाही. आय वेअर, आय असं वापरत नाही. बिकॉज दिस इज द इन सिंग्युलर फॉर्म. सिंग्युलर फॉर्म मध्ये इज, आर, वेअर, हाय आपण वापरत नाही. त्यामुळे आपण नेहमी ज्यावेळी बोलत असतो त्यावेळी आय एमच वापरतो. आय एम ऑफिसर, आय एम ऑफिसर. त्याच्यानंतर आय एम एन इंजिनियर, आय एम एन इंजिनियर, आय एम अ डॉक्टर. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात तुम्ही स्वतःची ओळख करून देण्याकरता ही वाक्यांचा उपयोग करू शकता. पण त्यावेळी ओनली हिअर सिंगल पर्सन असेल त्याच वेळी आय एम चा वापर करतात. सिंगल, एखाद्याचा फक्त सिंगल म्हणजे आपण म्हणतो की एक वचनी जे असतात त्यावेळी आय एम वापरतात. आय एम अ स्टुडंट, आय एम अ स्टुडंट, आय एम अ स्टुडंट. आय एम कुक, आय एम अ कुक. आय एम अ मिल्कमॅन, आय एम अ मिल्कमॅन. ओके, आय एम अ गार्डनर, आय एम अ पुलिसमॅन. त्याच्यामध्ये जे जे तुम्हाला काही कुणाला तरी इंट्रोडक्शन करायचे असते स्वतःबद्दल, दॅट टाइम यू हॅव टू यूज आय एम अ कुक, आय एम अ मिल्कमॅन, आय एम अ मिल्कमॅन, सॉरी, I am a student. So you have to introduce yourself with the help of the singular form. म्हणजे आय एम मध्ये तुम्ही काय करू शकता, ओळख करून देऊ शकता. आता ह्याच्यामध्ये सिंग्युलर फॉर्म मध्ये अजून दुसरं कोणतं आहे, ह्याच्यामध्ये यू आर. आता सिंग्युलर ह्याच्यामध्ये आता यू आर सुद्धा येतो, तू आहेस. यू आर अ गुड स्टुडंट, यू आर अ गुड स्टुडंट, यू आर अ गुड स्टुडंट, तू एक चांगला मुलगा आहेस. यू आर अ गुड डॉक्टर, तो एक चांगला डॉक्टर आहे. यू आर अ गुड डॉक्टर म्हणजे तो एक चांगला डॉक्टर आहे. यू आर अ गुड सायंटिस्ट, यू आर अ गुड सायंटिस्ट म्हणजे तो एक चांगला सायंटिस्ट आहे. यू आर अ, यू आर अ हार्ड वर्कर, यू आर अ हार्ड वर्कर म्हणजे तो एक चांगल्या प्रकारचा काही काम करणारा आहे. यू आर अ सिन्सिअर. मग आपल्याला जर स्वतःबद्दल आता मी सांगितलं, पण दुसऱ्याबद्दल वापरताना आपण काय करायचं आहे, यू आर चा वापर करायचा ज्यावेळी आपण बोलत असतो. आता दुसऱ्याबद्दल आपल्याला एखादं चांगलं बोलायचं असेल, वाईट बोलायचं असेल, त्यावेळी आपण यू आर चा वापर करतो. स्वतःबद्दल काही सांगायचं असेल, इंट्रोडक्शन करायचं असेल त्यावेळी आय एम चा वापर करतो. ओके, द डिफरन्स बिटवीन आय एम अँड द यू आर. यू आर व्हेरी फुलिश म्हणजे तू एक प्रकारचा मूर्खच आहे, आपण दुसऱ्याला उद्देशून म्हणतो. यू आर अ नॉटी पर्सन, तू खरोखरच एक आहे नॉटी पर्सन आहे, खोडकर माणूस आहे असं म्हणू शकतो. यू आर अ व्हेरी क्यूट, तू किती छान आहेस. आपण एक की यू आर अ क्यूट बेबी, तू किती छान क्यूट छान असा बेबी आहेस. यू आर अ ग्रेट क्रिकेटर, तो एक अति सर्वोत्तम असा काय आहे खेळाडू आहे क्रिकेट म्हणजे
डिफरंट टाइप ऑफ सेंटेन्सेस वी हॅव टू डू. आता मी किती प्रकारचे सेंटेन्सेस करून दाखवले बघा. यू आर अ व्हेरी गुड टीचर. आता याच्यामध्ये यू आर अ व्हेरी गुड टीचर तुम्ही खरंच एक फक्त ओनली वन म्हणजे सिंग्युलरच वापरायचं आहे एका शिक्षकांच्यासाठी. यू आर, तुम्ही खरंच एक छान शिक्षिका आहात. यू आर अ आयडियल टीचर, तुम्ही एक आयडियल म्हणजे एक आदर्श शिक्षिका आहात. असे सुद्धा आपण काय करू शकतो त्याच्यामध्ये शब्द वापरू शकतो. ओके, आता तुम्ही स्वतः वापरायचे की यू आर अ गुड फादर फॉर मी, तुम्ही एक चांगले पिता आहात माझ्यासाठी. यू आर अ गुड मदर फॉर मी, तुम्ही एक माझ्यासाठी चांगली मम्मी आहात. किंवा यू आर आयडियल ग्रँडफादर फॉर मी, म्हणजे एक आदर्श आजोबा माझ्यासाठी तुम्ही आहात. त्याच्यानंतर आपण लहान भावा बहिणीला म्हणू शकतो की यू आर सो ब्युटिफुल, यू आर सो क्यूट. असे शब्द तुम्ही यू आर साठी वापरू शकता. म्हणजे तुम्ही एक खूप छान आहात किंवा तू एक खूप सुंदर मुलगी आहे, तू एक खूप छान मुलगा आहे, असं सुद्धा आपण काय करू शकतो वापरू शकतो एकवचनी. नेक्स्ट आता अनेकवचनी मध्ये काय वापरायचं आहे आपल्याला बघा. अनेकवचनी सेंटेन्स मध्ये आपण काय करायचं, प्लुरल. प्लुरल मीन्स व्हॉट, अनेक वचनी शब्द असते. आपण त्याचा उल्लेख करू शकतो एकापेक्षा जास्त जर ह्याचा उल्लेख करायचा असेल शब्दाचा तर अनेक वचनी मध्ये करतो. मग त्याच्यामध्ये आपल्याला काय वापरायचं असतं, वी आर. वी आर म्हणजे स्वतः दुसऱ्यांच्या बद्दल म्हणजे एकत्रितपणे सगळ्यांच्या बद्दल जर वापरायचं असेल, वी आर गोइंग टू स्कूल. वी आर गोइंग टू स्कूल, आम्ही सगळे शाळेला जात असतो. ज्यावेळी सगळ्यांचा मिळून एकत्र उल्लेख करायचा असतो त्यावेळी आर वापरतो. नो यूज ऑफ इज ऑर एम. एम किंवा इज इथं वापरायचं नाहीये. एम फक्त आयच्याच फक्त पुढच्या बाजूला एम येतं. हा नेहमी हा रूलच आहे आणि हा वापरलाच पाहिजे की आय नंतरच एमचा वापर. आय नंतर इज वापरत नाही. वी नंतर वी इज सुद्धा वापरत नाहीत. यू इज सुद्धा वापरत नाहीत. यू आरच वापरतात. वी आरच वापरतात. वी वेअर सुद्धा वापरतात. यू वेअर सुद्धा वापरतात. पण आय इज, आय आर, आय वेअर असे प्रकारचे शब्द काही करू शकत नाही, त्याच्यामध्ये वापरू शकत नाही. म्हणून वी आरच हा शब्द काय आहे याच्यासाठी योग्य आहे. वी आर गोइंग टू स्कूल. वी आर playing a game. We are playing a game. आम्ही काय करतो एक गेम खेळतो. We are study together. We are study we are studying together. आम्ही काय करतो एकत्र अभ्यास करतो. We are all policemen. आम्ही सगळे काय आहोत पोलीसमॅन आहोत. ओके. वी आर यू. आता ह्याच्यामध्ये वीच्या ठिकाणी आता काय म्हणू शकतो, आता मी तुम्हाला सांगितलं की आम्ही आहोत हे प्लुरल झालं. आम्ही आहोत हे काय प्लुरल आहे. अनेक वचनीसाठी वी आर वापरतात. अजून कुठला वापरू शकतील अनेक वचनीसाठी, त्याच्यामध्ये दे. दे आर. दे आर स्टुडंट्स. दे आर टीचर्स. आता ह्याच्यामध्ये वी आर टीचर सुद्धा आपण काय करू शकतो वापरू शकतो की वी आर टीचर, वी आर पोलिसमॅन, वी आर डॉक्टर्स. ह्याच्यामध्ये सुद्धा काय होऊ शकतो, दे आर डॉक्टर. दे आर डॉक्टर्स. हे तर डॉक्टरचं डॉक्टर्स जातं बिकॉज ऑफ प्लुरल. आता याच्यामध्ये काय झालं, प्लुरल्स आल्यामुळे डॉक्टरचा आपण डॉक्टर्स इथे केलेला आहे. आता हे तुम्ही फक्त लक्षात ठेवायचं आहे की एक वचनी मध्ये नेहमी आपण वापरताना स्वतःबद्दल हा एम वापरायचं आहे. हा एम.
यू आर, ही इज, ही आर येत नाही, ही इज, सी इज, इट इज. आलं लक्षात करायचं, ही इज, सी इज, इट इज. त्याच्यामध्ये ही आर नो रॉंग, सी आर ऑल्सो नॉट कमिंग, इट इज ऑल्सो, इट आर ऑल्सो नॉट कमिंग. हिअर सी, you are, we are, and they are. This is the singular verbs and this is the plural. Plural verbs आपण म्हणू शकतो याच्यामध्ये. आता pronouns आहेत ते सगळे. I, me, you, he, she, it. This is the pronouns. Singular pronouns आणि हे प्लुरल प्रोनाउन्स आहेत. प्रोनाउन म्हणजे काय, नामाऐवजी वापरलेले जाणारे शब्द असतात त्याला आपण प्रोनाउन असे म्हणतो. यू आर, ऑलवेज इफ यू आर अ सिंगल पर्सन, आय एम. सिंगल पर्सन यू आर अ गुड मॅन. त्याच्यामध्ये सिंगल असेल तरच आपण म्हणतो की यू आर अ गुड मॅन. त्याच्यानंतर ही इज अ गुड टीचर, सी इज अ गुड गर्ल, इट इज नाईस, इट इज नाईस, ते खूप छान आहे. ओके, जवळ ते खूप छान आहे. मग एकापेक्षा जास्त असेल तर मी तुम्हाला काय आपल्याला सांगितलं की यू आर अ गुड पर्सन. आता यू आर ऑल व्हेरी नाईस, गुड, व्हेरी नाईस. यू आर ऑल व्हेरी नाईस स्टुडंट्स, म्हणजे तुम्ही सगळे कसे आहात, छान, अगदी छान आहात, चांगले आहात. वी आर ऑल गुड, आम्ही सगळे कसे आहोत, चांगले आहोत. ओके, वी आर ऑल वॉन्ट टू गेदर, आम्ही सगळे एकत्र राहायला पाहिजे, किंवा वी आर वॉन्ट टू गेट द बॅट टुगेदर, आम्हाला सगळ्यांनी एकत्र एक बॅट पाहिजे. दे आर, आता ह्याच्यामध्ये दे आर, आता हे काय वापरू शकतो की दे आर द डॉक्टर्स, दे आर द पोलिसमॅन, म्हणजे एकापेक्षा प्लुरल्स जर वापरायचं असेल त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, दे आरचा वापर करू शकतो. ओके स्टुडंट्स, आता आपण आय एम, वी आर, यू आर, ही इज, सी इज, इट इज, दे आर, या शब्दांचा व्यवहारामध्ये आपण कसा वापर करायचा हे आपण आता बघितलेलं आहे. हो, रिपीट मी तुम्हाला काय सांगत आहे की आपण परवा सुद्धा सांगितलं होतं की पूर्ण क्लासमध्ये की आपण प्लीजचा वापर कसा करायचा असतो, मेचा कसा करायचा असतो. आता प्लीजचा अनेकदा, प्लीज गिव्ह मी युअर बुक, प्लीज शो मी युअर बुक, प्लीज ओपन द डोअर, प्लीज शट द डोअर, अशा प्रकारे आपण इंग्लिशचा याच्यामध्ये वापर करू शकतो. प्लीज कम विथ मी, माझ्या बरोबर येशील काय, प्लीज शो मी युअर नोटबुक, मला तुझी नोटबुक दाखवशील काय, प्लीज गिव्ह मी सीझर, तुझी कात्री मला देशील काय. म्हणजे भरपूर प्रकारे प्लीजचा वापर करून वाक्य आपण लिहू शकतो. जेवढी वाक्य तुम्हाला लिहिता येतात प्लीजचा वापर करून तेवढी तुम्ही काय करायचे, वहीमध्ये सगळी लिहून काढायचे. प्लीज शो मी युअर बुक, प्लीज शो मी युअर पेन्सिल, प्लीज गिव्ह मी युअर पेन्सिल, प्लीज शो मी युअर आन्सर, कृपया मला तुझं उत्तर दाखव. म्हणजे आपल्याला रेग्युलर ह्याच्यामध्ये आपण हे काय करतो, शब्द वापरतो. प्लीज कम विथ मी, माझ्या बरोबर चल, प्लीज कम विथ मी मार्केट, माझ्यावर मार्केटमध्ये चल, प्लीज पुट ऑफ द फॅन. आता पुट ऑफ आणि पुट ऑन, पुट ऑन द फॅन, पुट ऑफ द लाईट. आता चालू कर किंवा बंद कर, याच्यासाठी आपण काय करू शकतो, पुट ऑफ किंवा पुट ऑन हे शब्द अतिशय योग्य आहेत. प्लीज पुट ऑफ द लाईट, प्लीज पुट ऑफ द बटन, ह्याच्यामध्ये आपण वापर करू शकतो. आता परमिशन वापरायची असेल तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मे आय कम इन सर, मे आय टेक युअर बुक, मे आय शो, कॅन यू शो मी युअर बुक. आता ह्याच्यामध्ये कॅनचा वापर झाला, आले लक्षात. आता अशा प्रकारे आपल्याला काय करायचे असतात, हे शब्द वापरायचे असतात. आता थँक्यू, सॉरी हे सुद्धा शब्द आपण व्यावहारिक जीवनामध्ये वापरू शकतो. एखाद्याने आपल्याला बुक्स दिली तर आपण काय म्हणतो, थँक्यू. मग थँक्यू म्हटल्यानंतर पुढे आपण काय वापरू शकतो,
थँक्यू सो मच हा एक वापरू शकतो. थँक्यू व्हेरी मच हा शब्द वापरू शकतो. थँक्यू ऑल ऑफ यू सगळ्यांच्यासाठी थँक्यू ऑल ऑफ थँक्स टू ऑल म्हणजे किती प्रकारे आभार मानण्याचे शब्द आहेत बघा. थँक्यू फक्त म्हणतो. थँक्यू ऑल ऑफ यू असे म्हणतो. थँक्यू ऑल सगळ्यांच्यासाठी थँक्यू म्हणतो. थँक्यू म्हणल्यानंतर आपण काय वापरतो. यू आर वेलकम. ओके यू आर वेलकम की असू द्या आपण काय करू शकतो त्याच्यामध्ये आभार मानताना यू आर वेलकम म्हणू शकतो. त्याच्यानंतर सॉरी. सॉरी जर वापरलं तर आपण सॉरीला काय म्हणतो इट्स ओके. सॉरी फक्त म्हणतो की माझ्याकडून आपण काहीतरी एखादी वस्तू खराब झाली. सॉरी आपण फक्त सॉरी म्हणतो इट्स ओके. आय एम सॉरी अनादर सॉरी बघा किती सॉरी प्रकारे वापरतो. सॉरी आय एम सॉरी आय एम सॉरी आय एम रिअली सॉरी आय एम सो सॉरी. बघा 4 प्रकारे इथं वाक्य लिहून दाखवलं की आय एम नुसतं सॉरी म्हणू शकतो. सॉरी आय एम सॉरी आय एम रिअली सॉरी आय एम सो सॉरी. आता याच्यामध्ये दिस इज द आय इज द सिंग्युलर प्रोनाउन म्हणून एम वापर. आता याच्यामध्ये प्लुरल वी आर सॉरी वी आर रिअली सॉरी वी आर सो सॉरी अशा प्रकारे सुद्धा तुम्ही काय करू शकता याच्यामध्ये सॉरी उल्लेख करून म्हणू शकता. आता थँक्यूचं काय सांगितलं. थँक्यू फक्त. थँक्यू थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू ऑल ऑफ यू. बघा थँक्यूचे वापरण्याचे प्रकार सुद्धा किती आहेत बघा. फक्त थँक्यू म्हणतो किंवा थँक्यू सो मच म्हणू शकतो. थँक्यू व्हेरी मच म्हणू शकतो. थँक्स टू ऑल ऑफ यू म्हणू शकतो. थँक्स यू ऑल ऑफ यू. थँक्स टू ऑल असं सुद्धा म्हणू शकतो आपण. थँक्स टू ऑल असं सुद्धा आपण म्हणू शकतो. थँक्स टू ऑल म्हणजे आपल्याला किती प्रकारे थँक्यू वापरता येतो. ओके थँक्यू सो मच थँक्यू व्हेरी मच थँक्यू ऑल ऑफ यू. मग whenever we are talking with others we have to use different words. That is sorry म्हटलं की next time I am sorry. Then next time I am really sorry. I am so sorry. I am extremely sorry. याच्यामध्ये असं सुद्धा म्हणू शकतो की I am extremely sorry. ओके थँक्यू मध्ये थँक्यू सो मच थँक्यू व्हेरी मच थँक्यू ऑल ऑफ यू किंवा थँक्स टू ऑल अशा प्रकारे आपण काय करू शकतो. एखाद्याचे आभार किंवा एखाद्याला मानू शकतो. एखाद्याला सॉरी क्षमा करण्याची सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे सेंटेन्सेस मी दिले. ओके स्टुडंट्स टुडे व्हॉट वी हॅव टू टीच द कंपॅरिझन वर्ड्स. आफ्टर दॅट ह्याच्यानंतर आपण काय शिकलेलं कंपॅरिझन नंतर आपण आय एम वी आरचा वापर कसा करायचा हे शिकलेलो आहोत. आता आपण काय करूया. नाउ वी विल स्टॉप हिअर अँड वी हॅव टू स्टार्ट द युझिंग दिस वर्ड इन युअर लाईफ. ओके थँक्यू. तुला काय कसं वापरायचं आणि काय वापरायचं